शहरातील पाणी कपात ही तुर्तास तरी टळलेली आहे। आजपासून होणारी पाणी कपात महापौरांकडून रद्द करण्यात आली आहे। आजपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा पालिकेचा विचार होता। पुण्यातील कात्रज डेअरीच्या गाय आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात 1 रुपयानी वाढ। मात्र दूध विक्री दरामध्ये कोणतीही वाढ झाली नसल्याची माहिती आहे। दूध खरेदीच्या नव्या दरांची अंमलबजावणी सुरू झाली आहे। इबोला विषाणू विरोधातील लशीची पहिली मानवी चाचणी ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरू आहे। सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या लशीची 18 ते 55 वयोगटातील स्वयंसेवकांवर चाचणी घेतली जाते। पुण्यात पुन्हा एकदा डबल डेकर बसची चाचणी होणार आहे। ज्या मार्गावरती बीआरटी आणि मेट्रोची सेवा नाही अशा मार्गावरती डबल डेकर बस धावणार आहेत। पुण्यातील 10 मार्गांवरती या बसची चाचणी केली जाणार आहे। लोणावळा कर्जत दरम्यान दरड कोसळल्यानं रेल्वे सेवा प्रभावित झालेली आहे। त्यामुळे एसटी महामंडळानं पुणे मुंबई महामार्गावरील ई शिवाई बस फेऱ्या वाढवल्यात। दररोज 80 ते 90 ऐवजी 130 फेऱ्या सुरू राहणार आहेत। पुण्यातील सहकार नगरमधील मल्हार मार्तंड सोसायटीत गाड्यांची तोडफोड। सोसायटीमध्ये घुसून टोळक्यानं माजवली दहशत। गाड्यांची तोडफोड करत स्थानिकांना धमकावल्याचाही प्रकार। सहकार नगर पोलिसांकडून 18 जणांवर गुन्हा दाखल। पुण्याच्या शिरूरमध्ये शासकीय कर्ज मंजूर करून देण्याचं आमिष दाखवत 100हून अधिक जणांची आर्थिक फसवणूक। शिरूर पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दाखल करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये भात लागवडीला वेग। पावसाने उघडीप दिल्यानंतर गोंडुपरे आणि पाचाणे गावामध्ये शेतकऱ्यांकडून 4 सूत्री पद्धतीने भाताची लागवड।